शिंदेंच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे। आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल झालंय। कार्यकर्त्यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे। जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। पराजयामुळे विरोधकांनी षडयंत्र रचलं, मीनाक्षी शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बोगस अकाउंट खोलून नाही तर हे लोकांनी कशाला करायचं। मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत। मला काय माहितीच नाही मीना आंटी, मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो। दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो। मलाच बरं नाही, माहिती का, मी कामावरती पण जात नाही। मी आता थोडं बाहेर अरे आलो। तू पण आता येत नाही, ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही, तर मी हेच बोलली की ह्यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवऱ्याने, ते ह्यांना एवढं सॅड झालेत सगळे लोक। नाही ना मीना आंटी, मला खरंच नाही बरं नाही वाटत आहे, माहिती का। मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलोय। त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर। मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला। काय मी काय असं बोलून घेतो मीना आंटी, काय ते पेका करून काय चालतं फालतूगिरी आहे बघ ना। तो आनंद भोईर, तो जो मारतात सगळेजण, त्याची लायकी काढलेली आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय, तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार। आता काहीच बोलत नाही, ते घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे। असं केलं ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्यात किंवा त्यांच्या म्हणून। नाही मी भेटतो, मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या तो काय एवढा उडतोय, त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का। काय मी बोलतो मीना आंटी, काय ते फालतू कमेंट करतात हे लोक। 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना, 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, मी दाखवेल। आणि त्याला सांग तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची तर मी काढेलच, आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी। मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे, अशी वाट लावेल मी तुमची। आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली। तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार। ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। राजकारण मला असं वाटतं की ह्या प्रभागात मी कधी केलेलं नाही। जातीचा उल्लेख करून कधी मी मतं मागितलेली नाहीये। आणि अशा प्रकारे जे विरोधक आहेत ते आपल्या जातीला एकत्र करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। आता हे जे वातावरण आहे ते राज्यात तुम्ही बघतायत की इलेक्शन चालू आहेत आणि इलेक्शनच्या माहोलमध्ये समाजामध्ये हे अशा प्रकारचं दूषित काहीतरी पसरवायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, हाच त्यांचा उद्देश आहे। निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, लोकशाही आहे, या ह्याच्यात निर्भीडपणे लोकांना मतदान करता आलं पाहिजे। आणि तुम्ही सरळ घरात घुसून मारू, पोरं पाठवू, आता त्याच्यात माझ्या समाजाविषयी, आगरी समाजाविषयी काय बोलता तुम्ही। अहो मॅडम, तुम्हाला आम्ही लोकांनी स्वीकारलं, तुमचा सन्मान केला, तुम्ही नगरसेवक झाल्या, तुम्ही महापौर झाल्या, हा आमच्या सन्मानाचं फळ आहे। आणि तुम्ही जर आमच्या समाजाविषयी असं बोलाल तर आमच्या समाजाची ताकद पाहण्याचा विचारही तुम्ही करू नका।